सर्वांना नमस्कार. जळगावमध्ये जे इलेक्शन घातलेलं आहे इलेक्शन, त्यामध्ये 25 ते 1 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख होती. आज शेवटची तारीख 3 वाजेपर्यंत वेळ होती आणि त्यामध्ये जवळपास 61 उमेदवारांनी 91 अर्ज आपल्याकडून प्राप्त करून घेतले होते. आता प्राप्त अर्जांची संख्या 16 आहे आणि आता नॉमिनेशनचे जे पूर्ण फॉर्म्स होते ते आपल्याकडे रिसिव्ह करून त्यांची पूर्ण पडताळणी करून ठेवण्याचं काम सुरू आहे. सर, आजपर्यंतचे 16 आहेत का आतापर्यंतचे 16 आहेत? म्हणजे फॉर्म भरले गेले आतापर्यंतचे म्हणजे टोटल 16 उमेदवारांचे 16 फॉर्म आहे की 16 उमेदवारांचे 16 फॉर्म, कुठल्याही उमेदवारांचे एक्स्ट्रा नाही. पक्षाचे किती पक्षाने आज सांगतील सर? त्यामध्ये अजूनही पूर्ण आपण ती लिस्ट बनवण्याचं काम चालू आहे. फॉर्म स्कॅनिंग चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे BJPचा एक फॉर्म आलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक फॉर्म आलेला आहे. बाकी सर्व जे आहेत ते अपक्ष उमेदवारांचे फॉर्म. सर, एकूण किती मतदार आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये? एकूण 630 मतदार आहेत. त्याच्यामध्ये 315 मतदार मेल आहेत, 315 फिमेल मतदार आहेत. किती लोकांनी किती फॉर्म घेतले जसं? आपल्या जिल्ह्यामध्ये 61 लोकांनी टोटल 91 फॉर्म प्राप्त करून घेतले होते आपल्या. आणि आजचे मिळून तेवढेच. ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्या त्यांना आपण लेखी स्वरूपामध्ये कळवलेलं आहे. ते उद्या स्क्रुटिनीच्या आधीपर्यंत या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याची त्याच्यामध्ये संधी आहे. त्या बाबतीत त्यांना स्पेसिफिक रिटर्न आपण त्रुट्या कळवलेल्या. तर 630 जे आपण सांगितलं त्याचं पक्षाने वर्गीकरण करते आपण तशा प्रकारचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. 630 आपल्याकडे 7 मतदान केले. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बाहेर आरोप करण्यात आला होता की ज्यावेळेस फॉर्म भरण्यात आलं त्यावेळेस मंत्र्यांसोबत अनेक लोक होते, मात्र नियमानुसार 5च लोकांची परवानगी असते. नाही, 5च लोकांना आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारताना आपण अलाव केलेलं होतं. ते आधी येऊन भेटले होते, परंतु त्याही वेळेस दोन्ही पक्षांचं नामनिर्देशन स्वीकारत असताना आपण 5च जण अलाव केले. सर, भारतीय जनता पार्टीतर्फे जे नंदकिशोर महाजन आहेत त्या उमेदवारांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्याची चर्चा होती आहे, वास्तवता काय? तसं आता अजून पूर्ण ते स्क्रुटिनी चालू आहे आणि त्याप्रमाणे आपण शीट बनवत आहोत. आता प्रत्येक उमेदवार निहाय काय काय त्रुटी आहेत त्याची इन्फॉर्मेशन सध्या माझ्याकडे नाही आहे, परंतु ज्या त्रुटी आहेत ते उद्या स्क्रुटिनीच्या आधीपर्यंत या त्रुट्यांची पूर्तता करण्याची मुदत आहे. तर त्यानुसार जर असतील त्रुट्या, आता प्रत्येक उमेदवाराची त्रुटी तपासावी लागेल, परंतु तशी असेल तर त्यांना पण संधी देण्यात आली. तर आपण 630 मतदार सांगितले, सगळे मतदाराला पात्र आहेत का? काहींना जिल्हा परिषद येते असल्यामुळे नाही असं ते सर्व वगळून आपले सद्यस्थितीत 600.